मुंबईची फाळणी केलेली आहे. एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई एक मराठी माणसांची मुंबई अशी भाजपनं सरळ फाळणी केली. आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे. जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं. पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा तेच करतायत. तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे. तुम्ही सक्षम नाही आहेत का? हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. पण तुम्ही योगींना आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय. मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना. साहब, इसके लिए सुनील भैया ने गणित समझाया है कि मुंबई महाराष्ट्र में मराठी भाइयों से ज़्यादा उत्तर भारतीय है. उत्तर भारतीय 35% मुंबई में रहते हैं और 30% मेरे मराठी भाई हैं, और वो 30% 5 पार्टियों में बंटने वाले हैं. समाज एक साथ हो चुका है और सुनील शुक्ला के साथ हो चुका है. मुझे ऐसा लगता है कि इस बार उत्तर भारतीय समाज अपना महापौर बीएमसी हेडक्वार्टर में देखना चाहता है, इसमें कोई शक नहीं. कोई सुरक्षा नहीं है. कल एक संदीप देशपांडे जी का जो उनका बयान आया है बहुत ही घातक, बहुत ही खतरनाक. मैं ये बोलता हूँ, मारवाड़ी, गुजराती, सिंधी, पंजाबी सभी डर कर रहे हैं. उन्होंने कहा आप संगठित होगे तो भी आपको मारा जाएगा. तो ये जब भावना आप लोगों ने लोगों के अंदर गैर मराठियों में डाल दी है, सारा गैर मराठी एक तरफ होकर अब वोट करेगा. मन से अभी देखिए, उसके पास एक ही मुद्दा है, ठीक है, तो वो मुद्दे पे अगर राजनीति करेगी तो 0 रहेगी. जैसे 1.5% की पार्टी है, वो जहाँ पे पहले 20% वोटिंग था उसका शुरुआत में 18-20%, अभी वो वोट उसका शेयर 1.5% आ गया है. तो वो 1.5% की पार्टी है और उससे नीचे ही जाएगी, ऊपर नहीं बढ़ेगी. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मुंबईचा महापौर आमचाच होणार असा दावा केला आहे उत्तर भारतीय संघटनेने. त्यानंतर मुंबईचा महापौर हा मराठी होणार असा दावा केला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने. आणि त्यानंतर बीजेपी आणि शिंदे सेना यांनी दावा केला आहे की आमचीच महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आणि आमचाच महापौर होणार. त्यानंतर जे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीची आजही चर्चा सुरू असल्याचं समजतंय. आणि त्या महाविकास आघाडीमध्ये नक्की कोण येणार, कोण त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि कशा प्रकारे ते मुंबईची महानगरपालिका लढणार आणि महाराष्ट्रातील ज्या विविध महानगरपालिका आहेत त्यामध्ये कशा प्रकारे युती होणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या बाबतीची जी स्पष्टता आहे ती अजून आलेली नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत आणि ती अत्यंत म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाने सिरियसली याचा विचार केला पाहिजे की ज्याप्रमाणे या ठिकाणी मुंबईमध्ये एक जी परप्रांतीय संघटना आहे ती त्या ठिकाणी उभे राहते आणि त्या ठिकाणी या जे स्थानिक लोक आहेत, स्थानिक ज्या संघटना आहेत किंवा स्थानिक जे पक्ष आहेत महाराष्ट्रातले आणि जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहेत त्यांना त्या ठिकाणी ते एक चॅलेंज उभं करण्याचा प्रयत्न करते. किंवा तुम्ही जर बघितलं असेल काही मागच्या महिन्यामध्ये किंवा ही जी उत्तर भारतीय संघटना आहे यांनीच त्या ठिकाणी मनसेमध्ये आणि त्यांच्यामध्ये ज्या शाब्दिक चकमकी आहेत त्या बघायला मिळाल्या. शाब्दिक एकमेकांवर वार प्रतिवार बघायला मिळाले. आणि त्या ठिकाणी ह्याच संघटनेचा जो पदाधिकारी आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आता आम्ही महाराष्ट्रावर सुद्धा कब्जा करू शकतो. आणि तीच संघटना आता म्हणते की आम्ही मुंबईचा महापौर आमचा बनवणार. आता हे जे बनवत असताना किंवा हे जे म्हणत असताना त्यात त्यांनी जो दावा केलेला आहे त्या दाव्यामध्ये काय त्याला अर्थ आपण दिला पाहिजे, त्याला काय महत्त्व आहे की नाही, किंवा आम्ही त्याचा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे समजावून घेत असताना त्यामागे जो महत्त्वाचा जो मेसेज आहे तो आम्ही समजावून घेतला पाहिजे. त्याच्यामागे जे दडलेलं रहस्य आहे ते आम्ही समजावून घेतलं पाहिजे. कारण ते प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला याच्या बाबतीमध्ये सिरियसली आपण त्याचा विचार केला पाहिजे की ह्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या का घडत आहेत आणि अशा प्रकारे जे परप्रांतीय आहेत ते आपली संघटना काढून अशा प्रकारे एक प्रकारे राजकीय आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत आहेत.
आणि त्यांना जरी संविधानाने हा अधिकार असला तरी परंतु ज्या प्रकारची भाषा ते वापरत आहेत ती भाषा मात्र निश्चितपणे संविधानाच्या विरोधात आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल काही वर्षांपूर्वीचं जे मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांचं एक भाषण मला आज आठवलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे परप्रांतीय आहेत त्यांचे लोंढे वेगवेगळ्या राज्यांमधून येत आहेत आणि त्या ठिकाणी ते आपले मतदारसंघ तयार करत आहेत आणि हळूहळू त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि आता त्याचा प्रत्यय हा आपल्याला दिसत आहे किंवा ज्यावेळेस आता हे आव्हान उभं राहिलेलं आहे त्यावेळेस ही गोष्ट लक्षामध्ये येत आहे की त्यावेळेस राज ठाकरे जे म्हणत होते त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य होतं. कारण आता हे जे उत्तर भारतीय आहेत त्यांनी जो हा महापौर पदावर दावा केला आहे त्याच्यामागे त्यांचं जे गणित आहे ते जर तुम्ही समजावून घेतलं तर त्या ठिकाणी त्यावेळेस राज ठाकरे यांची भूमिका त्यावेळेस त्यांनी जी सांगितली होती त्याच्यामध्ये तथ्य असल्याचं समजतं. राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी असे मतदारसंघ तयार होत आहेत. तुम्ही जर बघितलं तर आता हे जे उत्तर भारतीय जे संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी 35% आहोत आणि मराठी भाषिक किंवा मराठी जे मतदार मुंबईमध्ये आहेत ते 30% आहेत आणि इतर जे परप्रांतीय ज्यांना म्हटलं जातं ते गुजराती असतील, मारवाडी असतील किंवा जैन असतील हे जो समाज जर पकडला तर तो 65%वर जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून 65% मतं हे आमच्या बाजूने आहेत आणि 30% हे मराठी जे मतदार आहेत त्यांच्या बाजूने आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असंही म्हणणं आहे की हे जे 30% जे मराठी मतदार आहेत ते 5 पार्ट्यांना मतदान करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ही जी महाविकास आघाडी आहे ती वेगवेगळी जर लढली तर त्या ही जी मराठी मतं आहेत किंवा महाराष्ट्रातील जे लोकांची मतं आहेत ती त्या ठिकाणी विभागली जातील आणि त्यामुळं आमचा महापौर हा त्या ठिकाणी आम्हाला निवडणं सोपं जाईल कारण आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील. आणि कदाचित याच्यामागे त्यांचा उद्देश हा स्पष्टपणे तो दिसतोय की हे जे लोक आहेत हे महाविकास आघाडीचे हे जितके जास्त फुटले जातील तितके आमची जे काय संख्या आहे ती वाढेल आणि त्याच प्रकारे आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो. कदाचित ही जी मांडणी आहे ही जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनीच बसवलेली आहे का काय असा संशय येतो. कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यावर आता बोलण्याची गरज नाही किंवा त्याला महत्त्व पण देण्याची गरज नाही. परंतु एक नारे जे 2 नारे महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस दिले गेले होते त्या नाऱ्यांची पुन्हा एकवार आठवण करावीशी वाटते. कारण त्या ठिकाणी बटोगे तो कटोगे आणि एक येतो सेफ आहे हे 2 नारे दिलेले होते. ते ध्रुवीकरणाचे नारे होते, धर्माच्या आधारावर लोकांना वाटणारे ते नारे होते आणि तशाच प्रकारचे बोर्ड आता मुंबईमध्ये लावले जात आहेत. आणि जे काही एक प्रकारे त्या ठिकाणी संजय राऊत जे आहेत शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे या प्रकारचे जे बोर्ड आहेत हे त्या ठिकाणी लावण्यामागे उद्देश हा एकच आहे की मराठी अमराठी वाद कोणतरी निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी थेट आरोप केलेला आहे की सत्ताधारी पक्ष आहे तो मराठी आणि अमराठी अशी जी फाळणी आहे ती मुंबईमध्ये करायचा प्रयत्न करत आहे. आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हा आरोप त्यांनी केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की आता पहिल्यांदा धर्माच्या आधारावर वाटलं, आता धर्माच्या जातीच्या आधारावर देशामध्ये राजकारण केलं, आता या ठिकाणी प्रांताच्या आधारावर केलं जात आहे. कारण मनसे आणि शिवसेना यांनी जे आव्हान आता उभं केलेलं आहे एकत्र आल्यामुळं त्याला आव्हानाला तोंड देणं हे त्यांच्यासाठी कदाचित जड असेल किंवा त्यांना एक प्रकारे असं वाटतंय की आपण हे आपल्यापुढे आव्हान हे यांनी उभं केलेलं आहे. ते आता म्हणत जरी असले की आम्हाला काय फरक पडत नाही किंवा अशा प्रकारे किती जरी कोणी एकत्र आलं तरी आम्हीच जिंकणार. कारण त्याच्यामागे जो काय त्यांची जो काही ताकद आहे ती त्यांना माहिती आहे की आमच्या संगती निवडणूक आयोग आहे, आमच्याकडे EVM आहे आणि आमच्याकडे मतदार याद्या आहेत. ज्या मतदार याद्यांच्या जीवावर त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही नगर परिषदा नगरपालिकामध्ये ज्या निवडणुकांमध्ये मतदान झालं आणि ज्या प्रकारचे निकाल त्या ठिकाणी लागले त्याच प्रकारचे निकालाची अपेक्षा त्यांची मुंबईमध्ये आहे. परंतु या ठिकाणी जर आपण विचार केला की या ठिकाणी जो BJP आहे किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे तो जर एक प्रकारे दावा करत असेल की आम्हीच जिंकणार तर आपण एक वेळेस ते समजू शकतो की यांच्याकडे मशीन आहे, यांच्याकडे वोटर लिस्ट आहे, निवडणूक आयोग आहे.
परंतु जे उत्तर भारतीय आहेत ते जर या ठिकाणी उभं राहत असतील आणि ते जर म्हणत असतील की आम्ही कोणत्याही पार्टीला मतदान करणार नाही, आमची जी संघटना आहे ते आम्ही एकत्र त्यांच्याशी न लढता किंवा त्या कोणत्याही पार्टीला मतदान न करता आम्ही आमचे जे 35% लोक आहेत आम्ही आता एकत्र झालेलो आहोत आणि आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आणि आम्ही आमचे लोक निवडून आणणार आणि आम्ही आमचा महापौर बनवणार, तर हे मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जे राजकारण आहे त्यासाठी एक धोक्याची घंटा आहे की ह्या प्रकारचं जे पॅटर्न जो मुंबईमध्ये तयार होतो आहे अशा प्रकारचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये पुढे मागे होऊ शकतो. कारण अशा प्रकारे जेवढी पण मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जे परप्रांतीय आहेत ते राहायला आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी स्वतःची नावं मतदारामध्ये घातलेली आहेत आणि त्यांचे मतदारसंघ ते तयार करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांनी एकीकरून या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे मतदारसंघ बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का काय अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. कारण आता मुंबईमध्ये ही परिस्थिती झाली, तीच परिस्थिती राज्यातील जे मोठी शहर आहेत मग नाशिक असेल, पुणे असेल या नागपूर असेल अशा सर्व ठिकाणी हे जे परप्रांतीय आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि अशा प्रकारे जर हे झालं तर पुढे मागे जो काही हा जो संघर्ष आहे हे ते उभे करू शकतात. हे मात्र त्याच्यामधून एक लोकांनी समजावून घेतलं पाहिजे आणि यामध्ये जे स्थानिक जो काही या ठिकाणी महाराष्ट्रातील जे लोक आहेत किंवा जे मराठी लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यावर त्यांचा एक प्रकारे त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर गादा येऊ शकते आणि म्हणून लोकांनी हे समजावून घेतलं पाहिजे की संविधानाने जरी कोणालाही भारतीय नागरिकाला कुठेही जाऊन राहण्याचा काम करण्याचा अधिकार दिला असेल किंवा घरदार घेण्याचा अधिकार दिला असेल, प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार दिला असेल तरी परंतु त्या ठिकाणी जाऊन राजकीय सत्ता हस्तगत करण्याची जी परिस्थिती असेल तर त्याच्यावर मात्र जे स्थानिक लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. कारण त्यांचे जे प्रश्न आहेत ते मात्र त्याच्यामधून अनेक प्रकारचे उद्भवू शकतात. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की या ठिकाणी आपल्या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी सांगतात की जे घुसखोर आहेत मग बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, इतर लोक असतील की जे घुसखोरी करतायत मग उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये आणि त्या ठिकाणी ती जी डेमोग्राफी आहे ती बदलत आहे, म्हणजे तिथली जी रचना आहे भौगोलिक रचना ती बदलत आहे. आणि आता ह्या प्रकारे जर आपल्या राज्यांच्या अंतर्गत जर देशामधीलच लोक परप्रांतीय आणि आम्ही वेगवेगळ्या राज्यामधून येऊन या ठिकाणी जर डेमोग्राफी बदलून त्या ठिकाणी आपले मतदारसंघ तयार करत असतील तर त्याच्यावर आता पंतप्रधान किंवा गृहमंत्री काय बोलतात हे सुद्धा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामधून जो काही विकासाचं राजकारण सांगितलं जातं हा विकासाचं राजकारण बाजूला होणार आणि ह्याच्यामधून फक्त प्रांतिक अस्मिता आणि धर्माचं राजकारण ध्रुवीकरण करून फक्त निवडणुका जिंकण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जाईल आणि ह्याच्यामधून जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुद्धा होताना दिसतोय. आणि म्हणून आता लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे की आपण याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे की या ठिकाणी फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका कशा होतील याचा प्रयत्न त्यांना केला पाहिजे. कारण जोपर्यंत निवडणुका ह्या योग्य प्रकारे होणार नाहीत, पारदर्शक होणार नाहीत आणि मतदार याद्या आणि EVM याच्यामध्ये जोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत हे जे प्रश्न आहेत हे अशाच प्रकारे उभे राहतील आणि मग परप्रांतीय आणि मग रोहिंग्या आणि घुसखोर ह्याच्यावरच निवडणुका होत राहतील. आणि वेगवेगळे आता तुम्ही बघाल थोड्या दिवसानंतर जे वेगवेगळ्या राज्यातले जे मुख्यमंत्री आहेत किंवा जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी पुन्हा एक वार हे जे काही प्रादेशिक धर्म, भाषा, प्रांत, वाद ह्याच्यावरच सगळे निवडणुका ह्या होतील आणि कुठल्याही प्रकारचा विकास जो लोकांचा विकास होणं महत्त्वाचा आहे तो होणार नाही आणि त्याच्यावर निवडणुका होणार नाहीत. आणि जे काही आपले प्रतिनिधी जे स्थानिक आपल्याला निवडायचे आहेत ते निवडत असताना त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींना महत्त्व दिलं जाईल आणि जो विकास आहे, लोकांचं जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर मात्र चर्चा होणार नाही असं मात्र दिसतंय. कारण ज्या प्रकारचा वाद हा निवडणूक सुरू झाल्याच सुरू केलेला आहे आणि ज्या प्रकारे एक प्रकारे चॅलेंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मुंबईचीच दिशा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे हे सर्व निवडणुका फिरवण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करतोय काय हे मात्र दिसेल. कारण ह्या प्रकारच्या निवडणुकांचे हे वातावरण तयार करायचं आणि त्याच्यामधून निवडणूक आयोगाला हाताशी धरून सत्ता मिळवायची हे एक प्रकारचं
षडयंत्र असण्याचं शक्यता याच्यामध्ये दिसते. आता लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपला जो अधिकार आहे तो सुरक्षित राहायला पाहिजे. आणि आपण जे या ठिकाणचे जे महाराष्ट्राचे जे नागरिक आहोत, आपल्यासुद्धा आपल्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करू नये याचा सुद्धा आता लोकांनी विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.